पाहू शकता रेखीव देखणे जातीवंत वंशावळीच्या सलगर भागातील खिल्लार. आपण ह्या खिल्लारच्या सिरीज वाईज नंबर टाकून मुलाखती घेतोय. मागील वर्षी ज्या मुलाखती घेतल्या त्या वेगळ्या होत्या, ह्या वर्षी नवीन कळप मालकांच्या मुलाखती घेतोय. प्रत्येकीला नंबर वेगळा देतोय जेणेकरून तुमची गफलत होऊ नये. आणि सर्व बैलगाडा क्षेत्रातील लोक जे आहेत, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगाव यांना ह्या भागातील बैलगाडा क्षेत्रातील खिल्लार, चांगले गरम रक्ताचे चपळच्याला खिल्लार कोण भेटावे याच्यासाठी डायरेक्ट तुम्हाला मालकांचे नाव, पत्ता, फोन नंबर देतोय. या ठिकाणी आपण मुलाखत घेण्यासाठी आलोय. नमस्कार मालक, आपलं नाव पत्ता सांगा. आत्नी तालुका, जिल्हा बेळगाव. ही शंभरगी आवळेकर, गणेश शिवाजी आवळेकर, राहणार शंभरगी, तालुका आत्नी, आत्नी तालुका, जिल्हा बेळगाव. जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 81-054-56-183. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये काम करताय आपण? आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. होय. घरच्याच गायीची पैदास केली का वेगवेगळ्या ब्लड लाईनच्या गायी विकत घेतल्या? ते वेगवेगळ्या विकत घेतली. पहिली गाय कोणती घेतली? पहिला ही घेतली होती. ही गाय घेतली, ही कोणाकडून घेतली होती? हे आमच्यातच गावाला 100 घेतला. ते सलगरची गाई घेतलेले राजू, ही जे रामू माळेचे गुराच्या अवलाद आहे सलगरच्या रामू माळे यांच्या गुरांच्या ब्लड लाईन मधून कुणी घेतली होती? हे आमच्या 100 घेतला राजू मामान घेतला होता. राजू, हा, मग तिथनं आपण घेतले. राजू आयफळे यांच्या कळपातून तुम्ही ही कालवड घेतली. ही कालवड कुठल्या ओळखची होती? ही कालवड ते रमेश कांबळे सावळ्याची. रमेश कांबळे यांचा तांबूस कलरचा कोसा जे सावळ्या म्हणून होता, त्याची जे सलगर भागातील सर्व कळपांमध्ये एक तरी गाय राजू कांबळे यांच्या सावळ्याची बघायला भेटते आपल्याला. जसं की राजू कांबळे यांच्या सावळ्याचा मला वाटतं बंड्या पण आहे, पिंटू माळे यांच्याकडे. आणि सुंदर ब्लड लाईनचे एकदम वंशावळ टाकणारा तो ओळ होता. आणि तांबूस कलरच्या, हरण्या कलरच्या प्रत्येक कळपात एक गाय दिसती जी मोठ्या मापाची आहे, दुधाच्या वंशावळीची आहे, पातळ कातणीची आहे, चेहऱ्याला सुंदर आहे, शिंगाला एकदम बारीक गोल सरळ आहे. पाहू शकता सर्व गायींच्या कासा अशा मोठ्या आहेत. हिला पण कालवड झालेले. हे आता किती वेळाला विली मालक? 9व्या वेताला विली. म्हणजे किती वर्षाची गाय झाली साधारणतः? साधारण 10 ते 11 वर्षाची आहे की. 11 वर्षाची गाय झाली, 9व्या वेताला विली. पाहू शकता म्हणजे लहान कालवड. ह्यांचा भाकड काळ खूपच कमी आहे. का तर वळू जवळ आहेत. आणि हे काय करतात, कालवड झाली की साधारणतः मला वाटतं 2.5-3 महिन्यात भरवता. आणि खोंड झाल्यानंतर 2.5-3 महिन्यात गाय भरवतात. त्यामुळे कसं आहे, पिशवी ओली राहते, नसांचा आकार मोठा राहतोय, बीजांड तयार होतात भरपूर, त्याच्यामुळे गर्भधारणेला काही त्रास होत नाही. आणि जास्त दिवस जर खोंड आहे म्हणून पाजलं, भाकड काळ लांबला 6-7 महिने, तर गाय गाभ जायला त्रास देते. त्याच्यामुळे बऱ्याचशा गायी आपल्याला सांगोला बाजारात दिसतात ज्या खाली असतात आणि गाभ जात नाहीत. म्हणून मला का ही कालवड कुठल्या वळूची झाली? रवी म्हैसाळकर यांचा जो खोंड आहे, जो गुलाब मोठे घेरडी यांच्या वळूचा काळा मोरा आहे, त्याची कालवड आहे. बरोबर. किती दिवसाची कालवड आहे? ही कालवड 15 दिवसाची. 15 दिवसाची कालवड आहे. पाहू शकता मोठं माप, निरोगी तंदुरुस्त आपण आज सांगोला बाजारमध्ये पण बघतो. कालवडी झालेल्या गायी येतात विक्रीसाठी. एकदम बारीक माप, असं नाजूक. पण हे माप पाहू शकता किती मोठं माप आहे कालवडींचं. गाईचं दूध काढलेलं आहे कधी? नाही दादा, काढलेलं नाही. गुर काढून वासरांनाच पाजताय? वासरांनाच. दुसरी गाय कोणती? दुसरी ही गाय ते पांडेगावचं एक अण्णा पुजारी त्यांच्यातनं घेतली. कुठल्या गावच्या? अण्णा पुजारी, पांडेगावच्या अण्णा पुजारी यांच्यातनं घेतली. किती वेताला आता गाभ आहे? आता 5व्या वेताला गाभ आहे. 5व्या वेताला गाभ आहे. कुठल्या वळूकडून गाभ आहे? आता रवी म्हैसाळकरच्या बैलाने गाभ. रवी म्हैसाळकर यांचा काळा मोरा, त्याच्याकडून गाभ आहे. आता तिसरी गाय तुमच्याकडे अजून कुठले? तिसरी ही आहे, पांडेगाव मधूनच घेतलेले. पांडेगाव मधून. आता ही गाय किती वेताला गाभ आहे? ती आता 7व्या वेताला गाभ आहे. 7व्या वेताला.
कुठल्या वळूकडून गाभ आहे? ही रवी मैशाळकरच्या बैलानच गाव आहे. रवी म्हैसाळकर यांच्या वळूकडून किती महिन्याची गाभ आहे? ही आता 5 महिन्याची गाव आहे. 5 महिन्याची गाभ आहे. पाहू शकता जातिवंत वंशावळीच्या आखीव रेखीव देखण्या मोठ्या मापाच्या बैलासारख्या गाय आहेत. म्हणजे बैला एवढं मोठं माप आहे. सांगोला बाजारात पुन्हा भरपूर गायी बघतो, पण ह्या मोठ्या मापाच्या एवढ्या मोठ्या मापाच्या गायी बघायला भेटत नाहीत. एकदम बारीक मापाच्या गाब न जाणाऱ्या किंवा काहीतरी कुठंतरी भवरा गोम किंवा असं असतात, किंवा कोणाला गरज लागली तर कवचित चांगली गाय येते. मला किती वेळ त्याला गाब आहे का खाली आहे आता? ही आता 8व्या येताला गाव आहे. 8व्या वेळ त्याला गाब आहे. हा, ही कुठल्या वळूची कुठल्या कळपातनं घेतली होती? ही दादासाहेब हुलवान जानरावाडी. दादासाहेब हुलवान जानरावाडी यांच्या कळपातनं घेतली होती. म्हणजे त्यांची जी मोठी गाय आहे अशा कलरची होय. काळी एकदम मोठी धिपाड, हा. त्या गायची हा, त्या गाईची. त्या गायची कालवड पाहू शकता. आपण मागील वर्षी मुलाखत घेतलेले. हिची आई खूप उचपुरी लांबलचक सुंदर देखणी जातिवंत वंशावळीची आहे, आणि तिच्या प्रत्येक कळपात तिची पण कालवड गाय बघाय भेटते आपल्याला. एकदम सुंदर चेहरेपट्टीच्या गाय आहेत. डोळे मोठे, कान बारीक, नागपुडी, शिंगाला एकदम गोल, गळवण कमी, खुराला मजबूत. खुराच्या बाबतीत नाद करायचा नाही. ह्या भागातील एकदम मजबूत खुर. आता रवी म्हैसाळकर यांचाच भरला का? होय. हिला पण होय, हिला पण रवी मैशाळकरच्या. रवी म्हैसाळकर यांचाच भरलाय. होय, काळा मोरा. होय, काळा मोरा. काय विशेष वाटतं त्या वळूत म्हणून सगळे रवी म्हैसाळकर यांचा वळू भरतायत? ते नाही, बैलाला वासर चांगली व्हायला लागले दादा. बैलाची वासरं चांगली होय. पडायला लागल्यात होय, चांगली पडायली. म्हणून रवी म्हैसाळकर यांचा होय. वळू भरताय. होय. पाहू शकता अशा प्रकारचं चेहरेपट्टीचे आहेत. शिंग पाहू शकता. आखीव रेखीव देखण्यात जातिवंत वंशावळी. म्हणजे आता ती सलगरची 2-3 बैल आहेत, त्यांची सगळ्यांचीच वासर चांगली व्हायली. कोणाकोणाचे वळू तुम्ही भरता सलगर मधले परिसर? पिंपळकरचं दाखवतोय, हा पिंटू माळ्याचं दाखवतोय, हा रवी मैशाळकरचं दाखवतोय, हा कोणाच पण दाखवतोय. सगळी बैल चांगलीच आहेत. असं होय. होय. आणि तुम्हाला हे जबंगी किती पडतं इथून? कुठलं गाव म्हटलं? जमगी. जमगी एक 4-5 किलोमीटर पडतंय. आणि जमगीला ते बाबर म्हणून कोणतरी आहेत, त्यांच्याकडे बी आहेत ना? त्यांच्याकडे पण आहे, त्यांची पण दाखवतोय की अमर बाबर. त्यांच्याकडे बी आहेत. हो, त्यांच्याकडे पण आहेत. पाहू शकता कशा प्रकारचे आहेत. आता हे जे आहेत हे राणे सर. हे कालवड, हे जे खोंड कालवड आहेत हे घरी ठेवले आहेत का विक्रीसाठी आहेत? नाही, विक्रीसाठी ठेवले. विक्रीसाठी. आता हा खोंड किती महिन्यात झाला? ह्यो एक 5 महिन्याचा आहे. 5 महिन्याचा एवढा मोठा? होय, एवढे धिप्पाड खोंड होतात तुमच्याकडे 5 महिन्यात? होय. ह्याची आई कोणती? तिची आई ही आहे बघा. हो का? ही हा, ही आई आहे. पाहू शकता आई उचपुरी लांबलचक निरोगी तंदुरुस्त असल्यामुळे खोंड पाहू शकता निरोगी तंदुरुस्त आणि खुराला मजबूत. एकदम हरणासारखे सरळ खुर, गळवण कमी आणि आटरून शरीरयष्टी. कुठल्या वळूचा आहे हा? ह्यो पिंटू माळ्याच्या तांडवाकड्याचा आहे. पिंटू माळी यांच्या गरम रक्ताचा गजच आहे. हा, गजाचा आहे. पाहू शकता सुंदर जातिवंत वंशावळीचा आणि एकदम मजबूत शरीरयष्टीचा गजाचा मुलगा आहे. काय किंमत सांगताय? ह्याची किंमत 50,000 सांगतोय दादा. 50,000 सांगताय. पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील. हा, चालते. यावरच कमी जास्त करून द्यायचं की ते. पाहू शकता व्यवहारात कमी जास्त करतील. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. हा खोंड कुठल्या गायचा आहे? ह्यो शिशा गायचा आहे. हो का? इकडच्या या कोशा गायचा. ह्यो पण पिंटू माळ्याच्या बैलाचा आहे. ह्यो गजाचा आहे. हा पण गजच आहे. हो, हा पण गजाचा आहे. पिंटू माळे यांच्या गजच आहे हा पण. ह्याचं वय काय? ह्याचं पण 6 महिने झाले. पाहू शकता हे भाऊ आहेत. पिंटू माळे यांच्या गजच आहे म्हणतायत. 6 महिन्याचा आहे हे. आणि ह्याची आई पाहू शकता समोर आहे. ही गाय आहे आणि ह्या गायचा हा मुलगा आहे 6 महिन्याचा. काय किंमत सांगता याची? ह्याचं 60,000 सांगतोय दादा. 60,000 रुपये सांगताय. हा. पाहू शकता कशा प्रकारचे आहेत. ह्याला काय गोम भवरा दुसरीकडे किंवा पट्टा बस्तर काही सुद्धा नाही दादा. अजिबात नाही. जिथले तिथं भवरे आहेत. होय, जिथल्या तिथं मापाचा आहे. आता ही कालवड कालवडीला पण काही नाही. पट्टा बस्तर काही.
बट्टा बस तर काय नाही. ही घरी ठेवलं का द्यायची? नाही नाही, ही घरी ठेवली दादा. घरी ठेवली. ही कुठल्या वळूची आहे? हे जवळच्या पिंटूमाळीच्या हिचीच आहे, गजाचीच आहे. पिंटूमाळे यांच्या गजेचे आहे. होय. म्हणजे दरवर्षी सगळ्या गायी एकाच वळूकडून भरवत आहे आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या वळूकडून भरवता. म्हणजे दरवर्षी नवीन वळूकडून ब्रीडिंग करताय. ब्रीडिंग करते. पाहू शकता. अशीच ब्रीडिंग केली पाहिजे जेणेकरून वासरं निरोगी पडतील, जेणेकरून चपळ चालाक सुंदर मजबूत आखीव रेखीव देखणे वासरं पडतील. पाहू शकता एकदम निरोगी आणि खूर पाहू शकता कालवडीचे. फट अजिबात नाही आहे. ज्यांना कोणाला हवे असेल अशा प्रकारची वासरे त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला ते पलीकडची कालवड कुठल्या ह्याचे आहे? त्या खोंडात झाले? जे रवी म्हैसाळकरच्या बैलाचा आहे. रवी म्हैसाळकर यांच्या बैलाचा. गुलाब मोठे यांच्या वळूचा जो खोंड आहे त्याचं कालवड झालेली आहे 1 दिवसाची. त्या कालवडीची ही आहे गरम रक्ताची. हां, एकदम गळवण कमी, शिंग पातळ, एकदम चपळ चलाक. हिची आई कोणती? हिची आई ते ह्याच्यात आहे, आई विजय निकम. विजय निकम, जानरावाडी म्हणजे विष्णुवाडी त्यांच्या कळपातली ही कालवड आहे. पाहू शकता वेगवेगळ्या कळपातल्या कालवडी आणून सांभाळून कळप तयार केलेलं आहे. आणि सुंदर आखीव रेखीव जातीवंत वंशावळीचे आहेत आणि वेगवेगळे वळू नामांकित चांगले वंशावळीचे भरून पैदास करतायत. पाहू शकता. किती महिन्याची कालवड आणली होती साधारणतः? साधारण 1 वर्षाची असताना आणली होती. वर्षाची असताना. हा. पाहू शकता उचपुरी लांबलचक कालवड झाली. कुठल्या वळूची कालवड म्हणून घेतली होती तुम्ही? ही कालवड राजू लिंबाळकरच्या बैलाची आहे. राजू निंबाळकर यांच्या बैलाची कालवड आहे म्हणून घेतली होती. आता किती वेताला वेली? आता दुसऱ्या येताला येईल. दुसऱ्या वेताला. पहिल्या वेताला कुठला भरला होता? पहिल्या येताला राजू लिंबाळकरचा भरला होता आणि दुसरा काळा बैल होता तो राजू निंबाळकर यांचाच भरला होता दुसरा. पाहू शकता. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मालक. हा, धन्यवाद.